MVTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। MVTVच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर नजर टाकू आजच्या ठळक घडामोडींवर। दिघावासियांना तात्पुरता दिलासा, 30 नोव्हेंबर पर्यंत कारवाई, उच्च न्यायालयाची स्थगिती, तर राज्य सरकारही संरक्षण देण्याच्या विचारात। श्री गोवर्धनी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ, दर्शनासाठी भक्तांची रीघ। नवरात्रोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज, तब्बल 10,799 पोलीस राहणार तैनात। सद्गुरू नित्यानंद प्रतिष्ठानच्या वतीने सिबिडीत नवरात्रोत्सवाचं आयोजन, आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतलं देवीचं दर्शन। लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमास कळंबोलीतून अटक। दांडिया गरब्यातील ध्वनी प्रदूषणावर कारवाई करा, न्यायालयाचे पालिका व पोलिसांना आदेश। पुन्हा एकदा स्वागत। बेलापूर किल्ल्यावरील श्री गोवर्धनी मातेच्या मंदिरात आजपासून नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय। नवसाला पावणारी देवी म्हणून श्री गोवर्धनी मातेची जनमानसात श्रद्धा असल्याने सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मंदिरात गर्दी केली आहे। उत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीला लाल रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे। बेलापूर किल्ल्यावरील श्री गोवर्धनी मातेच्या मंदिरात आजपासून नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय। आज नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असून गोवर्धनी मातेला लाल रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे, तर उद्या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देवीला जांभळ्या रंगाची साडी परिधान करण्यात येणार आहे। सकाळी गोवर्धनी मातेच्या प्रतिमेवर अभिषेक करून देवीची घटस्थापना करण्यात आली। त्यानंतर देवीची मनोभावे आरती करण्यात आली। 13 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्ताने गोवर्धनी मातेचं मंदिर आकर्षकरित्या सजवण्यात आलं असून मंदिरात फुलांची साज सजावट करण्यात आली आहे। आमदार मंदाताई म्हात्रे यांनीही गोवर्धनी मातेचं दर्शन घेतलं। तसंच सर्व भाविक भक्तांना मंदाताईंनी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत या 9 दिवसात आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासही त्यांनी सांगितलं। नवरात्रीचा उत्सव सुरू होतोय आजपासून। सगळीकडे देवीची स्थापना होत आहे, घटस्थापना होत आहे आणि आज मी गोवर्धनी माता मंदिरातून आपल्या सर्व नागरिकांना निमंत्रित करीत आहे की आपण सर्व या गावची देवी गोवर्धनी माता, जी आगरी, कोळी, सोनार, ब्राह्मण यांना पावणारी, नवसाला पावणारी आणि कुलदेवता असलेली देवी आपण सर्वांनी यावं आणि देवीचं दर्शन घ्यावं। 20 तारखेला हळदी कुंकू, 21ला महाप्रसादाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांना परत एकदा निमंत्रित करीत आहे आणि सर्व भक्तगण, नव्या मुंबईतील नागरिक जनतांना मी नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते। दरम्यान नवसाला पावणारी देवी म्हणून श्री गोवर्धनी मातेची जनमानसात ख्याती असल्याने सकाळपासूनच भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV। सद्गुरू नित्यानंद प्रतिष्ठानच्या वतीने सीबीडी सेक्टर 4 येथे नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आले। आमदार मंदाताई म्हात्रे यांनी याप्रसंगी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं। दरम्यान संपूर्ण आयोजन दक्षिणात्य पद्धतीनं करण्यात आलं होतं। मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। सद्गुरू नित्यानंद प्रतिष्ठानच्या वतीने सीबीडी सेक्टर 4 येथेही नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आले। सोमवारी सद्गुरू नित्यानंद प्रतिष्ठानच्या या दुर्गा मातेचं ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पारंपरिक नृत्यासह भव्य मिरवणूक काढत आगमन झालं। या भव्य मिरवणूक सोहळ्यात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली, तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी या देवीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। या ठिकाणची संपूर्ण साज सजावट, वाद्यवृंद, महाभोजनात दक्षिणात्य परंपरेचं
देवीचं दर्शन घडून आलं। या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी देवीचं दर्शन घेतलं। या उत्सवाबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष भास्कर शेट्टी यांनी अधिक माहिती दिली आहे। सद्गुरु नित्यानंद सेवा संघ के नाम से 26 साल से नवरात्रि उत्सव करते हैं। तो बोले अभी ये साल में हम लोग ने मंदिर बनाया, नित्यानंद बाबा का और देवी का मंदिर बनाया और ये जगह में साक्षात देवी है। देवी बेटा तो ये अपना जो सीपीडी का जो लोगों का अच्छा भगवान अच्छा करे। या ठिकाणी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करीत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। नवी मुंबईत नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। 9 दिवसांच्या या उत्सवानिमित्ताने बाजारपेठेमध्ये विविध वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसून येते। उदे ग अंबे उदे म्हणत घटस्थापनेने शहरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। 9 दिवसांच्या या उत्सवानिमित्ताने बाजारपेठांमध्ये विविध वस्तूंच्या खरेदीसाठी विशेषतः महिलांची गर्दी दिसून येते। घट, वेताची परडी, वस्त्र, वाणाचे साहित्य, कापसाचे वस्त्र, चुनरी, फुलं यांसारखे साहित्य बाजारात उपलब्ध असून हे साहित्य 60 ते 70 रुपयांपर्यंत मिळत आहे। देवीच्या शृंगारासाठी वेणी, कुंकू, कानातले अलंकार, मंगळसूत्र, साडी, मुखवटा, घागरा, ओढणी, खण अशा वस्तू खरेदीसाठी महिलांची धावपळ दिसून येते। पूजा साहित्य आणि हवन सामुग्रीची ही विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। नवरात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता नवी मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी तब्बल 10,799 पोलीस तैनात करण्यात आले आहेत। गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्रोत्सवातही उत्तम कामगिरी बजावण्यासाठी संपूर्ण नवी मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून 628 मंडळांमध्ये घटस्थापना करण्यात आली आहे। शहरातील जवळपास सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने गरबा आणि दांडिया रासचं आयोजन करण्यात आलंय। या उत्सवादरम्यान तरुणींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओवर लगाम लावण्यासाठी शहरातील 10,799 पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे। नवरात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रत्येक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। दहीहंडी आणि गणेशोत्सवानंतर उच्च न्यायालयाने आता नवरात्र उत्सवाचे मंडप आणि दांडिया गरब्यातील ध्वनी प्रदूषणावरही कारवाई करण्याचे आदेश पालिका आणि पोलिसांना दिलेत। त्यामुळे दांडिया प्रेमींच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे। दहीहंडी आणि गणेशोत्सवानंतर उच्च न्यायालयाने आता नवरात्र उत्सवाचे मंडप आणि दांडिया गरब्यादरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावरही कारवाई करण्याचे आदेश पालिका आणि पोलिसांना दिलेत। त्याचप्रमाणे रस्ते आणि पदपथाची अडवणूक करून मंडप उभारणाऱ्यांवर आणि ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर तत्काळ कारवाई होणार आहे। मंडप आणि ध्वनी प्रदूषणाबाबतचे धोरण हे केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित नसून सर्व सणांकरिता लागू आहे आणि त्यामुळेच या नियमांचे यंदा उल्लंघन केलेल्या मंडळ व आयोजकांना पुढील वर्षी परवानगी न देण्याचेही न्यायालयाने पालिका आयुक्तांना बजावले आहे। यामुळे मात्र दांडिया प्रेमींच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV।